महाराष्ट्राच्या घासून लढाया सुरू आहेत आणि महायुतीच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. 5 वर्षांपूर्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्यातच मोदींना बहुमत मिळत नाही अशी चर्चा सुरू झाली होती. यावेळेलाही तशीच चर्चा सुरू झाली आहे. 10 वर्ष राज्य झाल्यानंतर जी एक अँटी इन्कम्बन्सी जाणवायला लागते ती मोदींना कुठेतरी जाणवायला लागलेली दिसते. राम मंदिराचा प्रतिष्ठापना समारंभ 1 महिना नंतर झाला असता किंवा निवडणुकांच्या तारखा या 1 महिना आधी आल्या असत्या तर नरेटिव्ह नाही या निवडणुकीला असं वाटतंय. ते चित्र पूर्णतः बदललं असतं. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या भावनेला आज महत्त्व आलंय आणि त्या भावनेला उलटी प्रतिक्रिया म्हणून मुसलमान समुदायाच्या रांगा पण लागलेल्या दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचा जो इंटलेक्च्युअल सपोर्ट देणारा वर्ग आहे तो कुठेतरी अपयशी झालेला दिसतोय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भारतातली लोकसभेची निवडणूक चालू आहे. निम्म्याच्या जवळपास पुढे गेलेली आहे. 4 टप्पे झालेत. ही मुलाखत ज्यावेळी प्रकाशित होईल त्यावेळेला किंवा जवळपास 4था टप्पा संपलेला असेल आणि अजून 4 टप्पे देशातले बाकी आहेत. महाराष्ट्रातला मात्र एकच टप्पा जो अत्यंत महत्त्वाचा मानता येईल असा मुंबईचा राहिलेला असेल. काय चालू आहे देशात, राज्यात आणि मुंबईत हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, दैनिक सकाळच्या मृणालिनी नानिवडेकर मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. नमस्कार. सुरुवात आपण देशापासून करू आणि मुंबईवरती येऊ. तुम्ही वेगवेगळ्या राज्यातही फिरताय, अंदाज घेताय, सगळ्यांशी बोलताय. काय टोन आहे देशाचा? देशाचा टोन अजूनही नरेंद्र दामोदरदास मोदी हे नेते आहेत असाच आहे. पण हे विधान करतानाच नरेंद्र मोदींची जी लोकप्रियता होती ती कुठेतरी एका स्टॅटिक स्टेजला आलेली आहे. ती कमी झाली असं मी अजिबात म्हणणार नाही. पण दर निवडणुकीत मोदी ज्याप्रमाणे 2 ते 3% आणि कधीतरी 5 ते 6% जास्तीची मतं जोडून घेत होते. तर 14ला तर झालंच. 14ची निवडणूक अभूतपूर्व भाजपसाठी होती. 19 मध्ये देखील त्या टक्केवारीत वाढ झाली. जनतेचा मूड जर बघितला तर तशी लोकप्रियता, ज्याला आपण गॅलपिंग लोकप्रियता असं म्हणू, ती कुठेतरी थांबल्यासारखी सध्या तरी दिसते. आता कधीतरी असं असू शकेल म्हणजे ज्याला आपण टू बी फेअर टू पब्लिक मूड आणि टू बी फेअर टू नरेंद्र मोदी, की जो टेस्टेड नेता आहे त्याच्याबद्दल वारंवार बोललेलं जनतेला आवडत नाही किंवा जो लोकप्रियच आहे म्हणजे समुद्र हा निसर्गरमणीय आहे तर ते पुन्हा पुन्हा का बोलायचं असा एक दृष्टिकोन असू शकतो जो प्रो मोदी आहे. आणि त्याच वेळेला अँटी मोदी जर आपण भावना लक्षात घेतल्या किंवा अंदाज व्यक्त केला तर फास्ट फूड जनरेशनला दर 10 वर्षांनी एक जो नवा नेता लागू शकतो तो मोदींच्या बरोबरीने कुठेतरी कोणीतरी यायला हवा होता, जी गरज भारतीय जनता पक्षाने सध्या तरी भागवलेली दिसत नाही. मोदींची मत फिरवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता यावेळेला प्रभावित झाली आहे का, याच्यावर मला असं वाटतं या निवडणुकीचं आकलन बऱ्यापैकी अवलंबून राहील. उत्तर भारतातला जो मोठा प्रवाह आहे, मी पुन्हा आपण नर्मदा ही एक मधली रेष पकडून नर्मदेच्या वरच्या भागामध्ये अजूनही मोदींची लोकप्रियता कायम आहे. तिथल्या सगळ्या राज्यांमध्ये मॅक्झिमम परफॉर्मन्स भाजपने देऊन झाला आहे. तिथल्या 1-2 जागा जरी कमी झाल्या तरी भारतीय जनता पक्षाच्या जागा तिथे कमी होऊ शकतील. त्याच वेळेला मी अगदी परवापर्यंत आंध्र आणि तेलंगणात होती. तिथे मोदींच्या लोकप्रियतेला एक नवीन बहर आलेला दिसतोय. काही ठिकाणी मोदींच्या पक्षाचा उमेदवार नाही, जसा आपल्याकडे मुद्दा आला की इथे कमळच नाही, तसं विजयवाडाला मोदींचा जो प्रचंड मोठा रोड शो झाला. मी स्वतः मोदींची नांदेडमधली 2014ची अशोक चव्हाणांबद्दलची जी सभा पाहिली होती ती सर्वोत्तम मानते अजूनही. भाषणाचं कंटेंट आरोप केला असला, धारदार असला की त्या भाषणाला धार येते. मोदी त्यावेळेला विरोधी पक्षात होते त्यामुळे ही धार आलेली असते. आणि भर उन्हातला जनतेचा प्रतिसाद
हा साधारण अभूतपूर्व होता. त्या प्रतिसादाला मागे टाकणारी गर्दी मी परवा विजयवाडामध्ये बघितली. बापरे. बर. विजयवाडामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही. अच्छा. तिथे पवन कल्याण आणि चंद्राबाबू नायडू असे दोघं मोदींच्या आजूबाजूला त्या रोड शोमध्ये उभे होते. दक्षिणेचं मनोवृत्ती आपण जाणता. एखाद्या व्यक्तीवर अपार प्रेम करायचं, तो सिनेमातला असला तर त्याहून अपार करायचं. ते कुठेतरी पवन कल्याणनी जोडलेलं मतदार मूड असा तिथे दिसत होता. पण त्याचबरोबर तिथे मोदीला मोडी म्हणतात की मोडी मला दिसत नाही आहेत, मोडींना मी पाहू शकत नाही आहे, म्हणून बाया बापड्याच नाही तर पुरुष पण रडत होते. आता या भावनांचा काय अर्थ लावायचा की ही साऊथची मनोवृत्ती आहे म्हणून सोडून द्यायचं, हे मला पत्रकार म्हणून आत्ता इंटरप्रिट करता येत नाही आहे. पण जर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ही लोकप्रियता कुठेतरी स्टॅटिक झाली असेल, मी कमी झाली असं म्हणत नाही अजूनही, तर ती दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये थोडी चरमसीमेला गेलेली दिसते. फक्त मुद्दा असा आहे तिथला की तमिळनाडूत मोदी लोकप्रिय असतील तर ते जागा जिंकू शकतील की मतदानाची भाजपच्या टक्केवारी वाढवतील. केरळचाही प्रश्न तसाच आहे. साधारणतः 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तोही अप्राप्य वाटतो आहे. पण तिथली भाजपची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. चंद्राबाबू नायडू जे जगनमोहन यांच्या विरोधात गेलेले होते आणि ते कुठेतरी ह्या सगळ्या वातावरणात मोदींची जमवून घेतील का असं वाटत होतं, ते आता मोदी आणि शहांच्या बरोबरीने कॅम्पेनमध्ये भाग घेत आहेत. दुसरा तिथला मुद्दा असा झालेला आहे की भारतीय जनता पक्ष जो अत्यंत चाणाक्ष आणि चतुर पक्ष आहे, तो 5 उंगलिया घी में अशा रीतीने वापरतो आहे. जगनमोहन रेड्डी यांच्यावरचे जे आरोप आहेत त्यात खुनासारखे गंभीर आरोप आहेत. त्या आरोपांपासून वाचण्यासाठी असेल किंवा स्वतःवर असलेलं जे बालंट आहे ते टाळण्यासाठी असेल, ते प्रत्येक वेळेला सरकारी पक्षाला महत्त्वाच्या विधेयकांवर मदत करत गेले आहेत. ते तर आपल्या बाजूचे आहेतच. आता चंद्राबाबू नायडूंच्या माध्यमातून सत्ता येत असेल तर ती का नाकारा, असा भारतीय जनता पक्षाचा दोन्ही लोकांना घेऊन जाण्याचा विचार तिथे दिसतो आहे. तिथे काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे तो शेजारच्या तेलंगणामध्ये सत्तेत आलेला आहे. पण आंध्रमध्ये केवळ जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला ती त्यांच्या विरोधात गेली असल्यामुळे ती पक्षाचा चेहरा झाली आहे. पण जिथे नरसिंह राव होते, ज्या आंध्रमध्ये दर काही वर्षांनी काँग्रेसचा पुन्हा एकदा उन्नयनाचा वेग वाढतो, तिथे देखील काँग्रेस पक्ष ब्लँक झाल्यासारखा झाला आहे. म्हणजे कुठेतरी जर मोदी स्टॅटिक झाले असतील तर मोदींच्या स्टॅटिकपणाच्या विरोधातली लाट कोणाकडे किंवा मतं कोणाकडे याचं उत्तर प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट माणूस असं नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्टॅटिक मोदींना देशभरात ॲडव्हान्टेज मिळू शकतं आहे का असा प्रश्न तिथे निर्माण होतो आहे. शिवाय असा प्रश्न येतो, आपण साऊथ आणि नॉर्थ डिवाइडबद्दल नेहमी बोलतो, पण त्या साऊथमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असेल तर तो देशाचा मूड नाहीच आहे का असं मला सांगता येणार नाही. मी महाराष्ट्रातली पत्रकार असल्यामुळे महाराष्ट्राच्या घासून लढाया सुरू आहेत आणि महायुतीच्या जागा कमी होण्याची शक्यता बऱ्यापैकी सध्या वर्तवली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यांमधलं वातावरण कमालीचं वेगळं दिसत होतं. आता त्या वेगळ्या वातावरणाचा प्रतिसाद मोदी जागांमध्ये उतरवू शकतायत का हा मुद्दा आहे. आपण राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा करतो, त्यामुळे जे अंदाज वर्तवले जात आहेत त्यात ममता बॅनर्जी यांच्या जागा कमी होतील आणि तिथे भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतील. त्याला पण कारण ज्याप्रमाणे TMC त्यांची मशिनरी वापरते ते तर आहेच, शिवाय धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळवू शकतो आहे. ओडिसामध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतील असं बोललं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला किंवा कर्नाटकातला जो काय तोटा असेल तो तोटा हे नवीन प्रदेश भरू शकतील का असं पण दृष्टिकोन ठेवून या सगळ्या भारतातल्या नाट्याकडे बघणं आवश्यक झालं आहे.
मी अंकापल्ली नावाचं विशाखापट्टणममधलं एक लोकसभेचा मतदारसंघ आहे. तिथे देखील मोदींची एक सभा पाहिली. तिथलं देखील वातावरण मोदी मोदी अशा प्रकारच्या घोषणा देत आम्हाला इथे काहीतरी नवीन हवं आहे आणि ते मोदी आणू शकतायत अशा प्रकारचं आहे. या सर्व राज्यांमधले पत्रकार, दक्षिणेतल्या राज्यांमधले पत्रकार मोदींकडे आता वेगळ्या नजरेने पाहत आहेत. तिथे द्रविडी राजकारणाचा प्रभाव आहे. द्रविडी राजकारण हिंदुत्वाच्या राजकारणाशी अत्यंत वेगळं आणि उभा दावा सांगणार आहे. तिथे देखील कुठेतरी मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता आणि संघ परिवारांनी केलेले प्रयत्न असं कुठेतरी एक गृहीतक नव्याने समोर येत आहे. तामिळनाडूत त्यांना अण्णामलाईसारखा नेता मिळालेला आहे. हैदराबादमध्ये माधवी लता या अभिनेत्री पण आहेत, गाणं पण म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती पण देतात. असदुद्दीन ओवैसींसमोर त्या निवडून येणं जरी अशक्य असलं तरी त्याही राज्यामध्ये भारताला एक हिंदुत्वाचा चेहरा मिळाला आहे. या माधवी लता यांच्या प्रचारासाठी कोणी बंगलोरहून येत आहेत, कोणी जयपूरहून येत आहेत, कोणी अचानक मी अहमदाबादमधून आलो आहे सांगतायत. आणि हिंदुत्वाचा जो काय राम मंदिरानंतरचा प्रतिसाद आहे तो या अशा ध्रुवीकरण झालेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय. ओवैसींच्या पदयात्रांना पण तेवढीच गर्दी आहे. ओवैसी एक उत्तम प्रश्न पुढे उपस्थित करतायत. ते एकच जागा जिंकू शकतात, पण ते ज्या प्रकारचं नरेटिव्ह देतात ते खूप महत्त्वाचं असतं. ते म्हणतात की मोदींची इच्छा नाही की मुस्लिमांनी मुख्यधारेत यावं. त्यातला न बोललेला विषय असा आहे की मुख्यधारेत त्यांना येण्याला विरोध असल्यामुळे जे हिंदुत्ववादी मत कन्सॉलिडेट होत आहे त्याचा भारतीय जनता पक्षाला नेमका किती फायदा होणार आहे याच्यावर पण गणित आहे. निवडणूक जशी जशी पुढे सरकत गेली आहे तसं तसं देशातले इंटलेक्च्युअल्स आणि देशातले पत्रकार ही मोदींची लाट ओसरली आहे, ते कुठेतरी 240वर थांबणार आहेत असं पण भाकीत करायला लागलेले आहेत. भारत हा इतका विभिन्न प्रकारच्या लोकसंख्येचा देश आहे की इथलं सॅम्पल साईज किती असतं आणि त्यावरून काय अंदाज करू शकू याबद्दल सेफॉलॉजिस्टच्याही मनात शंका असते. त्यामुळे हा अंदाज बरोबर आहे का असा प्रश्न याही वेळेला माझ्या मनात येतो आहे. कारण आपण 5 वर्षांपूर्वीचं जर सगळं आठवलं तर 5 वर्षांपूर्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्यातच मोदींना बहुमत मिळत नाही अशी चर्चा सुरू झाली होती. यावेळेलाही तशीच चर्चा सुरू झाली आहे. फक्त यावेळेचा गुणात्मक फरक असा आहे की 10 वर्ष राज्य झाल्यानंतर जी एक अँटी इन्कम्बन्सी जाणवायला लागते ती मोदींना कुठेतरी जाणवायला लागलेली दिसते आहे. आता प्रत्येक ठिकाणी मोदी ज्या प्रकारे चार्म करायचा प्रयत्न करतायत लोकसंख्येला, ते चार्मिंग मतदानामध्ये बदलण्याची ताकद तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे का हाही एक प्रश्न आहे. कदाचित असं होत असेल की एखादी लाट त्या प्रदेशात स्थिरावते आणि नवीन प्रदेशात प्रवेशते. तसं कुठेतरी आंध्रात झालं आहे का, तसं कुठेतरी तेलंगणात होत आहे का, तसं कुठेतरी कर्नाटकात, कारण कर्नाटकात जरी प्रज्वल आणि रेवण्णा यांचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय समोर आला असला तरी तिथलं मतदान झालेलं आहे. त्यानंतर तो विषय चर्चेत आलेला आहे. त्यामुळे साऊथ या वेळेला कसं मतदान करते हा खूप उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मोदी जिकडे तिकडे गर्दी जमा करतायत. आत्ता ओडिसात आहेत, उद्या आंध्रात आहेत, उद्या पण नाही अर्ध्या तासात आंध्रमध्ये आहेत, लगेच मुलाखती देत आहेत. अशा प्रकारे ते त्यांचं बेस्ट देत आहेत. ते फक्त लोकांना आवडतं आहे का की ध्रुवीकरणामुळे दलित आणि मुस्लिम असे मतदार एकत्र झाले आहेत हेही बघावं लागेल. मला असं वाटतं यावेळेला त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी फळी असते ती फळी काय काम करते आहे आणि त्या फळीचा फीडबॅक काय आहे हा खूप कळीचा मुद्दा होऊन बसतो. खरंच मुस्लिम समुदायाचं मतदान जास्त झालं आहे का हे तिथे पोल एजंट म्हणून जो काम करत असतो तोच कार्यकर्ता सांगू शकतो. दुसरी अशी एक चर्चा सुरू झालेली आहे, मुस्लिम समुदायाला ध्रुवीकरणाची भीती वाटते आहे, ते कुठेतरी शांत बसलेले आहेत आणि मोदींच्या सगळ्या धोरणांमुळे आपण एकटे पडणार आहोत या जाणीवेमुळे समूह मनाचा जो आविष्कार आणि घाबरून दिलेलं मत असतं तसं मोठ्या प्रमाणात मुस्लिम बाहेर पडायला लागले आहेत
अशी भीती व्यक्त केली जाते. मग हे मुस्लिम समुदायातली मतं आणि त्यांना काही दलित समाजाची जोड मिळत असेल तर मोदी मिळवत असलेल्या 40% मताला ही संख्या छेद देते आहे का किंवा बरोबरीत येते आहे का याच्यावर पण बरीच गणितं अवलंबून आहे. फक्त जसं आपण मोदी तपासतो तसं मला असं वाटतं की इंडिया आघाडीचा प्रमुख या नात्याने आपल्याला राहुल गांधींच्याही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. राहुल गांधी कधीतरी खूप उत्तम बोलत आहेत, संख्येनी जास्त मागच्या वेळेपेक्षा सभा घेत आहेत, पण तरी देखील राहुल गांधी यांची विश्वासार्हता आणि राहुल गांधी यांची ॲक्सेप्टेबिलिटी या मुद्द्यांना अजून उत्तर मिळालं नसल्यामुळे हा सामना आजही मोदी प्लस आहे. तो मोदी प्लस सामना 400 पार इतका आहे की 300 थांबणार आहे की 272 जेमतेम गाठू शकतो आहे, त्याची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात मिळतील. पण त्याच वेळेला मोदींनी राबवलेल्या योजना या देखील लाभार्थ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात मतदानाच्या बेरजेची टक्केवारी वाढवू शकतात. दुसरं असं की 2014 साली सरकारला फटका का बसला होता मनमोहन सिंगांच्या, कारण भ्रष्टाचाराचे खूप मोठे आरोप होते. तसे आरोप अजूनही मोदी सरकारवर नाही आहेत. आणि मोदी हटाव म्हणणाऱ्यांना नरेटिव्ह काय देता येत आहे की तुम्ही आम्हाला मत द्या पण ते कशासाठी द्या हे सांगण्यात जोपर्यंत लोक यशस्वी होत नाही आहेत तोपर्यंत देशाचा नेमका मूड काय आहे ते सांगणं थोडं कठीण होणार आहे. कुठल्या तरी एका टीव्हीच्या चर्चेत एका अभ्यासकांनी एक प्रतिक्रिया दिली होती की भारत आणि झिम्बाब्वे असा सामना जर असेल तर भारत जिंकणार हे नक्की असतं. झिम्बाब्वे वाढून वाढून किती प्रदर्शन करू शकेल ताकदीने हा मुद्दा असतो. आता इंडिया आणि काँग्रेस ही झिम्बाब्वे ठरत आहे की थोड्याफार प्रमाणात त्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन हा सामना काही ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज असा नाही आहे, पण त्यांची ताकद किती वाढली आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. ते बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. तुम्ही नॅरेटिव्हचा मुद्दा मांडलात, हे फार इंटरेस्टिंग आहे की साऊथमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी बदलत आहेत. पण 2014ला भ्रष्टाचार किंवा मोदी हवेत असा एक क्लिअर नॅरेटिव्ह होता. 2019ला ते लाभार्थी, DBT आणि त्याच्याबरोबरीनं राष्ट्रवाद असं झालं. तर 2024ची निवडणूक सेंट्रल प्लॉट हरवली आहे का, आणि मोदी तो सेंट्रल प्लॉट हिंदू मुस्लिम डिव्हाइडमधून देऊ पाहतात का? कारण त्यांची तशी स्टेटमेंट्स आहेत, त्यांच्या जाहिराती आहेत की पाकिस्तानात फटाके फुटू देत का भारतात फटाके फुटू देत. आणि असं जर का असेल तर खरंच ते त्यांच्या बाजूनं वर्क होतंय का उलटं वर्क होतंय? या निवडणुकीला मध्यवर्ती मुद्दा सापडलेला नाही हे तर खरोखर खरं आहे. प्रत्येक निवडणुकीचं एक कथानक असतं. या निवडणुकीला कथानकच नाही आहे. फार तर या निवडणुकीचं कथानक की जे काय बदल झाले आहेत त्यातलं सातत्य कायम ठेवायला मोदींना तिसऱ्यांदा निवडून द्या असं आहे. पण या कथानकाला छेद देणारं दुसरं जे कथानक असू शकेल ते कथानक मला अजून तरी काही फार प्रभावी झालेलं दिसत नाही. घटना बदलणार भारतीय जनता पक्ष हा कायम चर्चेत येणारा मुद्दा आहे. मला असं वाटतं अशी एकही निवडणूक नसेल की जिथे भारतीय जनता पक्ष घटना बदलणार आहे हा मुद्दा चर्चेत आला नाही. भारताची जी घटना आहे ती अत्यंत जिवंत घटना आहे. त्यात कालानुरूप बदल केले जातात. ते काँग्रेसच्या काळातही मोठ्या प्रमाणात झाले, ते भारतीय जनता पक्षालाही जेव्हा गरज वाटली तेव्हा झाले. पण घटना बदलणार म्हणजे आरक्षण हटवणार किंवा दलितांचं, मुसलमानांचं आरक्षण बंद करणार अशा पद्धतीने त्याचा प्रचार केला जातो. मुस्लिमांचं आरक्षण हे धर्माधिष्ठित नसावं तर त्यांच्या आर्थिक क्षमतांनुसार असावं असा विचार वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी मांडला जातो. त्यामुळे ते नरेटिव्ह देखील सर्वमान्य होईल का? म्हणजे मोदी जर नको असतील, आता कंटाळा आला आहे मोदींचा, दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊ, तर ती संधी नेमकी कोणाला द्यायची आहे या प्रश्नाचं उत्तर ना इंडिया आघाडीजवळ आहे, ना राहुल गांधींजवळ आहे, ना ममता बॅनर्जींजवळ आहे, ना उद्धव ठाकरेंजवळ आहे. त्यामुळे त्या आपल्यासारख्या माध्यमकर्मींजवळ असायचं कारणच नाही आहे. त्यामुळे ज्याला राजकारणात टीना फॅक्टर म्हटलं जातं की देर इज नो अल्टरनेटिव्ह, त्या आधाराने मोदी पुन्हा सत्तेत येत आहेत का हे बघणं देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सामान्यतः मोदी जिथे जिथे निवडून येतात म्हणजे भारतीय जनता पक्ष, तिथे जी आघाडी असते मतांची
ती कदाचित यावेळा कमी झालेली दिसेल. कुठेतरी जागांचा फटका बसेल, चेहऱ्यांचा फटका बसेल. पण पुन्हा एकदा मोदी 272 नाही तर कदाचित 280 किंवा कदाचित 260 एवढ्या जागा निवडून आणू शकतील या गृहीतकाला छेद देणारा दुसरा विचार मला तरी आत्ता दिसत नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी येण्याची शक्यता मला अजूनही वाटते आहे. फक्त ती मागच्या वेळेसारख्या पॉझिटिव्ह वोटिंगमुळे नसेल तर मोदींना कोणी पर्याय नाही आहे, त्यामुळे यांना पुन्हा एकदा संधी देऊ अशानुसार असू शकेल. असं वाटतं राम मंदिराचा प्रतिष्ठापना समारंभ 1 महिन्यानंतर झाला असता किंवा निवडणुकांच्या तारखा या 1 महिना आधी आल्या असत्या तर आज जी स्थितीप्रियता आल्यासारखी वाटते आहे किंवा नरेटिव्ह नाही आहे निवडणुकीला असं वाटतंय, ते चित्र पूर्णतः बदललं असतं. त्याबाबत निवडणूक आयोगाने थोडा उशीर केला का किंवा निवडणूक आयोगाच्या मनात काही वेगळ्या तारखा होत्या का, सुरक्षेचे प्रश्न होते का, याकडे लक्ष देणं पण आवश्यक ठरणार आहे. पण राम मंदिराचं त्यावेळेला चरमसीमेला गेलेलं वातावरण आत्ता आपल्याला ग्राउंडवर दिसत नाही आहे. ती लोकांच्या मनात जर सुप्त भावना असेल की इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर गुलामगिरीतून आम्ही मोकळं झाल्याचं प्रतीक राम मंदिर आहे, तर ते मतदानात प्रतिबिंबित होईल. लोकांना जर वाटत असेल की या गोष्टीचं फार राजकारण केलं जात आहे तर त्याच्याकडे कानाडोळा केला जाईल. पण मला आज तरीही असं वाटतंय की संघ परिवाराच्या वेगवेगळ्या संघटना ज्या रीतीने काम करतात आणि त्यांनी निवडणूक ज्या पद्धतीने गांभीर्याने घेतलेली आहे ती लक्षात घेता कुठेतरी हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या भावनेला आज महत्त्व आलंय. त्या भावनेने मतदान होईल आणि त्या भावनेला उलटी प्रतिक्रिया म्हणून मुसलमान समुदायाच्या रांगा पण लागलेल्या दिसत आहेत. आता ह्या 2 समुदायांमध्ये येणारा राज्यकर्ता, मग ते मोदी असतील किंवा नवा कोणी पंतप्रधान असेल, एकवाक्यता कशी आणू शकतो हा खूप मोठा मुद्दा या देशामध्ये निर्माण होणार आहे. शहरी भागांमध्ये मोदींना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय आणि ग्रामीण भागांमध्ये मात्र शेतीचा प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही आहेत. त्याला ऑल्टरनेटिव्ह देण्यासाठी काहीतरी लोकांची आस आहे आणि मग काहीच मुद्दा नसल्यामुळे पुन्हा निवडणुका जातीच्या आधारावर जाऊन बसल्या आहेत. त्या जातीच्या आधारावर जाणाऱ्या निवडणुका हे आपल्या पत्रकारांचं आवडतं आकर्षणाचं आणि विश्लेषणाचं साधन झालं आहे की खरोखरच तसं वास्तव आहे, याकडे पण आपल्याला थोडंसं अजून खोलात जाऊन लक्ष देणं आवश्यक झालेलं आहे. 75 वर्षांनंतर पण जात इतकी प्रभावी असते का आणि ती प्रभावी का ठरते याचा देखील विचार करावा लागेल. मोदी पुन्हा ध्रुवीकरणाच्या दिशेने निवडणूक नेत आहेत आणि 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्ये तो निवडणुकीचा सूर झालेला दिसतोय. मागच्याही वेळेला कब्रस्तान आणि स्मशान या चर्चा साधारण याच टप्प्यात पुढे आल्या होत्या. फक्त देशातल्या अल्पसंख्याक समुदायाला वारंवार असा चर्चेचा विषय करणं कितपत उचित आहे आणि दर 5 वर्षांनी तोच खेळ पुन्हा का खेळावा लागतोय याचा देखील विचार करणं आवश्यक होणार आहे. अजून एक मुद्दा असा डोक्यात येतो, मला माहित नाही तो कितपत रिलेव्हंट आहे, की काही झालं तरी नरेंद्र मोदींना लोकांनी विकासासाठी निवडून दिलंय प्रायमरीली, आणि ज्यांना असं वाटतं की ज्यांचा विकास झालाय ते मोदींच्या बाजूने आहेत आणि ज्यांना असं वाटतं की त्यांचा विकास झाला नाही ते मोदींच्या विरोधात आहे. मग त्याला इकॉनॉमिक्समध्ये के शेप रिकव्हरी, गरीब गरीब, श्रीमंत श्रीमंत. तर असं काही तुम्हाला दिसतं का की विकास झालेल्यांची संख्या जास्त असेल तर मोदी जिंकतील आणि विकास झाला नाही असं वाटणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर मोदींना फटका बसेल? काय वाटतं? शहरी भागात पाहिलं तर तुम्ही जे म्हणताय ते विश्लेषण अगदी मान्य करण्यासारखं आहे की जे थोडेसे वरच्या ब्रॅकेटमधले लोक आहेत त्यांना मोदी हवे आहेत. मोदी देशाच्या सुरक्षेसाठी हवे आहेत, महासत्ता आपण होतो म्हणून हवे आहेत. त्याचबरोबर याच भागातला जो गरीब लाभार्थी आहे त्याला देखील मोदी हवे आहेत. कारण तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा होती आहे ती रक्कम त्या वर्गासाठी खरोखर महत्त्वाचं साधन आहे. मला जर कोणी 6,000 रुपये मी शेतकरी आहे म्हणून देतोय तर त्याच्याबद्दल एक कृतज्ञता आहे. पण त्याच वेळेला
अन्य वर्गांनी आणि मोदींच्या प्रतिस्पर्ध्यांनी तसेच अनुदानं देण्याची एक नवीन स्पर्धा चालू केलेली आहे. त्या स्पर्धेपासून कोणीही दूर राहिलेलं नाही. आणि त्या स्पर्धेमध्ये जसं चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण हे काहीतरी देत आहेत, भाजपला ते द्यायचं नाही आहे. भाजप त्यांचा अलायन्स पार्टनर आहे आणि अशा वेळेला मॅनिफेस्टो जाहीर होताना भाजप कुठेतरी दूर आहे आणि हे लोक मॅनिफेस्टो घेऊन उभे आहेत, अशाही प्रकारचं चित्र येत आहे. पण ज्याप्रमाणे एका उच्चवर्णीय आणि उच्च स्तरीय वर्गाला मोदी यावेत, मोदी येणं ही देशाची गरज आहे असं वाटतंय, त्याचप्रमाणे गरीब वर्गातल्या काही लाभार्थ्यांना देखील मोदी हे सेल्फलेस आहेत, मोदी आपल्या भल्यासाठी काहीतरी करू शकत आहेत, करण्याची त्यांची इच्छा आहे असं अजूनही वाटत आहे. हे न वाटणारे जे समूह आहेत ते समूह हे साधारणतः जात या आधारावर मोदींपासून दूर गेलेले दिसत आहेत. हे दूरवरचे समूह संघ परिवाराच्या कामातून किंवा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या संपर्क यंत्रणेतून जर जवळ येत असतील मोदींच्या, तर मोदींना त्या गोष्टीचा लाभ होईल. पण नरेटिव्ह देण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात अपयश येताना दिसतंय की 400 पार झाल्यावर घटना बदलू, ज्याच्यावर आपण मगाशी बोललो, अशी घटना बदलली जाणार नाही, अशी घटना बदलली जाऊ शकत नाही, हे मत मांडण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो इंटलेक्च्युअल सपोर्ट देणारा वर्ग आहे तो कुठेतरी अपयशी झालेला दिसतोय. प्रत्येक वेळेला दर निवडणुकीत जर असं म्हणत असतील की मोदी आले आहेत आणि आता हुकुमशाही येणार आहे, काही वेळेला तर देशाची घटना बदलतील, या देशात लोकशाही राहणार नाही, इथपर्यंत प्रचाराचा स्तर गेलेला आहे. असं काही होऊ शकत नाही, कारण या देशामध्ये आत्तापर्यंत ज्या अत्यंत शक्तिमान महिला होत्या त्यांनी जेव्हा आणीबाणी आणली होती, ती आणीबाणी आणल्यानंतरची जी प्रतिक्रिया आली ती लक्षात घेता या देशामध्ये मला आता वाटत नाही की कोणी अशा प्रकारचा खेळ करू बघेल. मोदी तर ते अजिबातच करत नाहीत, कारण मोदी टीकाकारांना खिचगंटीतच धरत नाही. मग तुम्ही माझ्याबरोबर नसाल तर मी तुमच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाईन, अशी त्यांच्या मनाची एक धारणा आहे. पण ती धारणा असतानाही तुम्ही जो काय अपप्रचार करता आहात त्याच्याशी भाजपचं देणं घेणं नाही. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे हे सांगणारी यंत्रणा भारतीय जनता पक्षाकडे दिसत नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तर मी मोठ्या प्रमाणात म्हणेन असं नरेटिव्ह देण्यामध्ये अपयशी झालेला दिसतोय. आता अपयशी होणं हे कोणी राजकीय पक्ष आपणहून करत नाहीत. कदाचित त्या राजकीय पक्षाची धारणाच अशी झाली असेल की या वर्गाशी आपलं देणं घेणंच नाही आहे, की हे प्रत्येक वेळेला हाकाटी पिटवतात की असं झालं तर असं होईल, त्यापेक्षा त्यांना त्यांच्या जगात जगू दे, मी माझा सपोर्ट बेस वेगळ्या स्तरावर वाढवत जाईन. पण हा सपोर्ट बेस भारतीय जनता पक्ष खरंच वाढवू शकताय का? की भारतीय जनता पक्षात एक जितमयाची कॉम्प्लेसन्सी आलेली आहे, त्या मुद्द्याकडे पण या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये पन्ना प्रमुख नावाच्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. खरं ती भाजपची राष्ट्रीय मोहीम आहे, पण इथे चंद्रशेखर बावनकुळेंनी ती घराघरात त्यांच्या वक्तव्यांमुळे पोचवली. ते पन्ना प्रमुख खरंच निवडणुकीत काम करतायत का? ते खरंच संपर्कात आहेत का? याकडे पण वेगळ्या नजरेने बघावं लागेल. भारतीय जनता पक्ष जर आपण जिंकलोय याच भावनेत असेल तर कार्यकर्त्यांना शैथिल्य येतं. दुसरा असा मुद्दा झालेला आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर खूप वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे प्रचाराचे विषय दिले जातात. त्यानंतर प्रचाराचा विषय देऊन पक्ष थांबत नाही. तर समजा सांगितलं आहे की तुम्ही घराघरात जाऊन अमक्या दिवसाचं महत्त्व समजावून सांगा, तर त्या दिवसाचं महत्त्व मी समजावून सांगितलं आहे की नाही याचे फोटो मला ॲपवर पाठवावे लागतात. अशा पद्धतीचं जे सैन्य असतं की जे भावनांवर चालतं ते आजकालच्या राजकारणाच्या काळात भारतीय जनता पक्षाकडे खरंच राहिलं आहे का? की फोटो पाठवायला सांगितले तर फोटो तयार करायचे आणि ते पाठवायचे, अशा पद्धतीची काही भावना आहे का? याकडे पण थोडं
लक्ष द्यावं लागेल. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा शिवसेनेपेक्षाही भावनिक असतो. म्हणजे मोदींना आणि हिंदुत्वाच्या संकल्पनेसाठी, या देशाला वाचवण्यासाठी हा कार्यकर्ता बाहेर पडतो. सत्ता आल्यानंतर 10 वर्षाच्या कार्यकाळात या कार्यकर्त्याची संस्कृती बदलली आहे का? कारण कित्येक ठिकाणी त्यांना साधी साधी पदं मिळालेली नाहीत. आणि मग पदं न देता फक्त मी पक्षाला योगदानच द्यायचं असेल आणि त्याचे पुरावे पाठवायचे असतील तर ते भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकर्त्याला मान्य आहे का? त्यात जुना कार्यकर्ता किती दुखावला जातोय हा देखील मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं या मुद्द्याचं चर्चा करायची, आंतरिक पातळीवर चर्चा करायची भारतीय जनता पक्षाने गरज लक्षात घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या बळावर जर पक्ष चालत असेल, भारतीय जनता पक्ष केवळ काही वर्षांच्या काळात 272चा टप्पा ओलांडून पुढे गेलेला आहे. तो त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे गेलेला आहे. त्या कार्यकर्त्यांना कायम संपर्कात ठेवणं, त्यांच्याशी गोड बोलणं, आणि ते केवळ पक्षाचे काही पेड वर्कर्स नाही आहेत तर भावनांनी जोडलेले लोक आहेत. याकडे लक्ष देणारी यंत्रणा पक्षामध्ये किती प्रभावीपणे राबवली जाते हा आजचा प्रश्न आहे. मोदींच्या पातळीवर सभा घेत आहेत, शहा फिरतायत, फडणवीस फिरतायत, बावनकुळे फिरत असतील, तावडे फिरत असतील, पण या कार्यकर्त्याला खरंच या पक्षाशी तेवढीच बांधिलकी वाटते आहे का? की हा कार्यकर्ता तक्रार करतो की मला काही मिळत नाही आहे, पण त्याच्या बांधिलकीमुळे जाऊन चला सगळे मतदानाला जाऊ असं वागतोय का? याच्यावरती कोणत्याही पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं. काँग्रेसकडे असा कार्यकर्ता कधी नव्हताच. एकसंघ काँग्रेसकडे जे केडर होतं ते त्या नेत्यांनी निर्माण केलेलं होतं. भारतीय जनता पक्षाचं केडर हे केंद्रीकृत असायचं. हे केंद्रीकृत केडर आज किती सक्रिय आहे आणि त्याचा पक्ष संघटनेशी आणि पक्ष नेतृत्वाशी किती संवाद राहिलेला आहे याच्यावर या पक्षाचं भविष्यातलं यश अवलंबून आहे. नाहीतर सत्ता येते जाते, तसे लाभार्थी मतदान करतात आणि दुसरा पर्याय आल्यावर तिकडे जातात, आणि कार्यकर्त्यांचं बळ जर गेलं तर अशा पद्धतीची संघटनात्मक रचना असलेल्या पक्षाला त्रास सहन करायची वेळ येऊ शकते. हा कार्यकर्ता कुठेतरी कुरकुर करतोय, तो मनापासून पक्षापासून अजून दुरावलेला नाही आहे, पण माझ्याकडे लक्ष द्या अशी तो आता हाक देऊ लागलाय. ती हाक भाजपचे नेते किती ऐकतायत हे आपल्यालाही पडलेलं कोड आहे.